दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बटाट्याचे पराठे. आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी खमंग असे बटाट्याचे पराठे बघणार आहोत आपण. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आधी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मऊसर असं सर्व पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे. जास्त घट्ट नाही मळायचं. आपण बघताय किती छान एकदम व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि त्याला वरून थोडंसं तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून पीठ कडक होणार नाहीत. आपण हे बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते सर्व सोलून घ्यायचे आहेत. आता सर्व बटाटे सोलून घ्यायचे. सर्व बटाटे सोलून घेतल्यावर आपण ते छान सोलून झालेले आहेत. आता आता सर्व बारीक किसणीने आपण ते किसून घ्यायचे आहेत. ते नुसते हाताने प्रेस नाही करायचे, सर्व किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये काहीच गठुळ्या राहणार नाहीत. सर्व व्यवस्थित बारीक सर्व हे निघतील, किसणीने छान किसून निघेल. आपण बघताय सर्व व्यवस्थित किसून झालेले आहेत बटाटे. आता त्यामध्ये घालूया थोडंसं गरम मसाला, थोडंसं धनेपूड 1 चमचाभर, बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या तुम्हाला ऑप्शनली आहेत, तुम्हाला आवडलं तरच घाला. बारीक चिरलेला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित हे होईल. बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी हळद, लाल तिखट, तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तेवढ्या प्रमाणात लाल तिखट घालायचं आहे, आणि चवीपुरतं मीठ. सर्व व्यवस्थित कालून घेऊयात. आता हे सर्व व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं लिंबू घालूयात त्यामध्ये. लिंबाने एकदम छान अशी चव येते. आपण बघता एकदम व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे सर्व. आता आपण त्याचे छोटे छोटे सर्व याचे गोळे करून ठेवणार आहोत. सर्व गोळे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक. एकदम मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे. सर्व याचे गोळे करून घ्यायचे आहेत बारीक. सगळ्यांना आवडतील असा पदार्थ आहे हा बटाट्याचे पराठे. सर्व मिक्सरचे गोळे करून झालेले आहेत व्यवस्थित. आपण बघताय सगळ्यांना नक्कीच आवडेल ही रेसिपी. सगळ्यांनी ट्राय करा. बघा छान गोळे तयार आहेत. आता आपण हे कणिक भिजवून घेतलेलं होतं आधी. आता ते व्यवस्थित परत एकदम मळून घ्यायचं आहे. बघा किती छान भिजलंय. व्यवस्थित सर्व मळून घेतलं आहे आणि त्याचा छान एक गोळा घेऊन व्यवस्थित असं त्यामध्ये भरून लाटून घेतलेला आहे. आपण याला वरून तूप लावणार आहोत आणि त्यावर थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा आहे, आणि परत एकदा तुपाने सर्व प्रेस करून घ्यायचं आहे, कारण गरम मसाला तो परत तव्याला चिटकत नाही. अशा प्रकारे सर्व याला परत एकदा तूप फिरवायचं आहे ब्रशने. अशा प्रकारे आपण गोळा करून घेतला आहे. अशी एकदा वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे. ते सारण भरून व्यवस्थित परत आता लाटून घ्यायचं आहे. बघा जास्त मोठं नाही लाटायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, त्यामुळे मस्त असा पराठा तयार होतो. जास्त पातळ चालत नाही त्याला. मस्त असा कलर आलेला आहे पराठ्याला. आपण बघताय उलटल्यावर छान असा कलर येतो. एकदा भाजून झाल्यावर व्यवस्थित सर्व बाजूनी मग तूप लावायचं आहे. आपण कोणी तेलही ऑप्शनली लावू शकतं. मी तूप लावते आहे, गावरान तूप.
सर्व बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पराठा एकदम जबरदस्त असा दिसतो आणि खायलाही जबरदस्त लागतो. आता सर्व बाजूनी व्यवस्थित तूप लावून घ्या. अशा प्रकारे आपण सर्व पराठे तयार करून घेणार आहोत. यावरती थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा, म्हणजे टेस्ट एकदम भन्नाट लागते आणि मस्त असा कलर पण येतो. अशा प्रकारे लाल तिखट थोडंसं घालायचं आहे. थोडासा गरम मसाला. बघा किती छान दिसतंय. अशा प्रकारे सर्व पटपट आता आपण पराठे बनवून घेणार आहोत. त्यामध्ये गोळा ठेवलेला आहे, आपण अशी मस्त वाटी करून घ्यायची आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं. ह्या संग आपण एक चटणीही खाऊ शकतो किंवा दह्यासोबत एकदम छान लागतो पराठा. बघा जबरदस्त दिसतोय. अशा प्रकारे आपले सर्व पराठे तयार आहेत आणि सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि रेसिपी नक्की ट्राय करा. सगळ्यांना आवर्जून आवडतील. नाश्त्यासाठी एकदम उत्तम ऑप्शन आहे. आपले सर्व पराठे आता तयार झालेले आहेत. आता आपण सर्व करणार आहोत. दही घेतलेलं आहे एका वाटीमध्ये, त्यामध्ये थोडंसं डेकोरेशनसाठी लाल तिखट घालूया. एकदम छान असं डिश तयार झालेली आहे. एक पराठे सर्व करणार आहोत. एकदम जबरदस्त दिसतंय.